आणि यानंतर इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत। तर पहिली सुरुवातीची महत्त्वाची बातमी आहे क्रीडा जगतातून। भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश विश्वविजेता ठरलाय। दोम्माराजू गुकेश यानं फक्त 18व्या वर्षीच हे जेतेपद पटकावल्यानं त्याला सर्वात तरुण विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळालाय। 18 वर्षीय गुकेशनं जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विद्यमान जगज्जेता असलेल्या चीनच्या डिंग लिरेनचं आव्हान मोडून काढत इतिहास घडवलाय। 14व्या सामन्यात लिरेनचा पराभव करत 7.5 विरुद्ध 6.5 अशा गुणांनी त्याने जगज्जेतेपद पटकावलंय। 14 सामन्यांपैकी तिसरा, 11वा आणि 14वा सामना गुकेशनं जिंकलाय, तर लिरेननं मात्र पहिला आणि 12वा सामना जिंकला होता। तर उर्वरित सर्व सामने बरोबरीत सोडवण्यात गुकेशला यश मिळालंय। अठरा वर्षांचा डोमराजू गुकेश हा मूळचा चेन्नईचा आहे। तेलुगू कुटुंबातून आलेल्या गुकेशचे वडील डॉक्टर आहेत, तर आई मायक्रोबायोलॉजिस्ट आहे। वयाच्या 7व्या वर्षांपासून बुद्धिबळ खेळायला त्यानं सुरुवात केली। विश्वनाथन आनंद यांच्या अकॅडमीत त्याने बुद्धिबळाचे धडे घेतले। वयाच्या 12व्या वर्षी भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान त्याला मिळाला आहे। 2023 मध्ये फिडे वर्ल्ड रँकिंगमध्ये तो अव्वल स्थानी होता। मार्च 2024 मध्ये वर्ल्ड चेस कॅन्डिडेट स्पर्धा जिंकून जागतिक अजिंक्यपदाच्या फायनलसाठी तो पात्र झाला। तर भारताचा दुसरा बुद्धिबळाचा जगज्जेता हा डी गुकेश ठरलाय। 2012 साली विश्वनाथन आनंद बनले होते भारताचे पहिले बुद्धिबळाचे जगज्जेते। जगज्जेता ठरल्यानं गुकेशला मिळणार आता $2.5 मिलियन म्हणजेच 20,86,00,000 रुपये। चेन्नईमध्ये 7 मे 2006 रोजी गुकेशचा जन्म झाला। 7व्या वर्षापासूनच बुद्धिबळ खेळायला त्यानं सुरुवात केली।